आज आपण बोलणार आहोत आपली पर्सनॅलिटी आणि राहणीमान. काय ग मैत्रिणींनो, कशा आहात? कामं झाली का सगळ्यांची? अहो, आपण ना आयुष्यभर दुसऱ्यांसाठी धावत असतो. नवऱ्यांचा डब्बा, मुलांची शाळा, सासू-सासऱ्यांचं पथ्य, या सगळ्यात आपण स्वतःला आरशात बघायला सुद्धा विसरतो. कधी-कधी तर मलाच वाटतं, स्नेहा काय अवस्था करून घेतली ही? पण मग लक्षात येतं की आपण जशा दिसतो, जशा राहतो ना, त्याचा आपल्या मनावर खूप परिणाम होतो. आज आपण अगदी मोकळेपणाने बोलणार आहोत की आपली पर्सनॅलिटी कशी असायला हवी, म्हणजे कुणाला दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःला छान वाटण्यासाठी. सगळ्यात आधी ना, लोक तुमच्या कपड्याकडे नंतर बघतात, आधी तुमच्या बोलण्याकडे बघतात. बोलण्यातला गोडवा. आपल्याकडे म्हणतात ना, मुखी साखर हाती काम. तुम्ही कितीही महागाची साडी नेसली आणि तोंडातून शब्द मात्र कडू निघाले, तर ती साडी काहीच कामाची राहत नाही. कोणाशीही बोलताना शांतपणे आणि हसून बोला. समोरच्याला वाटलं पाहिजे की हिच्याशी बोलताना मन प्रसन्न होतं. नॅचरल राहा. कुणाची कॉपी करू नका. आपली जी गावरान भाषा आहे, आपली जी पद्धत आहे, तीच आपली खरी ओळख आहे, हो की नाही? कुणीतरी इंग्रजीत बोलतंय म्हणून आपलंही कसंनुसं बोलायचं प्रयत्न केला की आपण फेक वाटतो. तुम्ही जशा आहात तशाच राहा. आता कपड्यांबद्दल बोलूया. बरं का, स्टाईल म्हणजे फॅशन नाही, तर स्वतःला सांभाळणं आहे. आरामदायी कपडे. घरची कामं करताना तुम्ही साडीत वावरता की ड्रेसमध्ये हे महत्त्वाचं नाही, पण तो कपडा स्वच्छ असावा. आपण काय करतो, जुने झालेले, फाटलेले किंवा रंग गेलेले कपडे घरातच तर घालायचे आहेत म्हणून वापरतो. हे बंद करा. घरामध्ये सुद्धा छान नीटनेटके कपडे घाला. तुमचं तुम्हालाच फ्रेश वाटेल. फिटिंगची काळजी. कपडे खूप ढगळ किंवा खूप घट्ट नसावेत. जे तुम्हाला शोभतं तेच निवडा. दागिने. रोजच्या धावपळीत जास्त दागिने नकोत, पण कानातले, छोटे टॉप्स किंवा गळ्यात एखादी साधी माळ, यामुळे तुमची पर्सनॅलिटी एकदम खुलून दिसते. काही गोष्टी आपण विसरतो, पण लोक त्या नोटीस करतात. केस. घरांच्या कामात आपले केस विस्कटलेले असतात. दिवसातून 2दा तरी केस विंचरा. छान अंबाडा किंवा वेणी घाला. नीटनेटकेपणा हीच खरी सुंदरता आहेत. स्वच्छता. स्वयंपाकघरात काम केल्यावर हात-पाय स्वच्छ धुणं, नखं साफ ठेवणं, या गोष्टी तुमची शिस्त दाखवतात. कामामुळे घाम येतोच, हो की नाही? पण थोडंसं टॅल्कम पावडर किंवा परफ्यूम लावा ना, तर आपल्याला स्वतःलाही पॉझिटिव्ह वाटतं. शेवटी एक सांगू का, तुम्ही आतून कशा आहात ना, तेच तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. जर तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही आपोआपच सुंदर दिसणार. मनावर जास्त ओझं घेऊ नका. दिवसातून 5 मिनिटं का होईना स्वतःसाठी काढा. स्वतःला आवडेल तसं राहा. तुमची राहणीमानाबद्दलची काय मतं आहेत, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमच्या मनाला वाटला असेल तर आपल्या इतर मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तुमचा एक सबस्क्राईब आणि फॉलो मला खूप प्रेरणा देतं.